शहापूरमधील महालक्ष्मी नगर परिसरात तरुणाचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली। हल्लेखोरांनी रुमालाने प्रथम गळा आवळून आणि त्यानंतर डोक्यात मोठा दगड घातल्याने चेहरा चित्रविचित्र झाला होता। त्यामुळे मृताची ओळख पटविणे आणि त्यानंतर हल्लेखोरांचा शोध घेणे आव्हान बनले होते। मात्र सोशल मीडियाच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासातच मारेकरांच्या मुसक्या आवळल्या। वडिलांना वाईट बोलल्याच्या रागातून शाबाज शब्बीर शेख वय 23 राहणार श्यामनगर सांगली याच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले। पोलिसांनी संशयित आसिफ जिल्लानी येळकुंद्री, सोहेल संधी दोघे राहणार सांगली आणि आसिफचा आतेभाऊ अखिल मुजावर राहणार इचलकरंजी या संशयितांना अटक केली। त्याबाबत फिर्यादी अरबाज शब्बीर शेख वय 25 राहणार सांगली यांनी दिली होती। कृष्णानगरकडून सोलगे मळ्याकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर मोकळ्या रानात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मृतदेहा शेजारी रक्ताने माखलेला दगड आणि चप्पल मिळून आली। चेहरा पूर्णपणे ठेचलेला असल्याने ओळख पटविणे कठीण होते। या घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक महावीर कुटे यांच्यासह पथकाने धाव घेतली। यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। श्वान घटनास्थळापासून सोलगे मळ्याच्या दिशेने गेले व काही अंतरावर घुटमळले। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासीसाठी पाठविण्यात आला होता। पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आणि सायंकाळी मृताची ओळख पटविण्यात यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने या प्रकरणी संशयित तिघांना ताब्यात घेतले। दरम्यान मृत शाबाज शेख आणि आसिफ व सोहेल हे एकमेकांचे मित्र आहेत। शाबाज शेख हा सोमवारी आसिफ व सोहेल या दोघांसमवेत इचलकरंजीत आला होता। यावेळी शाबाज शेख याने आसिफ येळकुंद्री याच्या वडिलांना फोन करून अपशब्द वापरले। याचा राग आसिफ येळकुंद्री याला आला, त्यातूनच त्यांच्यात वाद झाला होता। पोलिसांनी संशयित आसिफ येळकुंद्री, सोहेल संधी, अखिल मुजावर या संशयितांना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली।